भारतीय सैन्याने पाकिस्तानला आज चोख उत्तर देत 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. पण त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने कांगावा सुरू केलेला आहे की भारताने कोणती तपासणी न करता पिन पॉइंट न शोधता अटॅक केलाय, दुसऱ्या देशांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानकडून भारतावर आरोप होत आहे. या सगळ्यांचं उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य तर उत्तर देत आहे, पण नेमकं पाकिस्तान कशा पद्धतीने सर कांगावा करताय? आपल्यासोबत चाफेकर सर आहेत. सर, काय सांगाल हा पाकिस्तानच्या कांगावाबाबत? पाकिस्तान जवळ कांगाव्याशिवाय आता काही उपाय उरलाय असं मला तरी वाटत नाही. तर देशाची जी स्थिती आहे त्याच्याकडे जर आपण नीट निरीक्षण करून पाहिलं तर लक्षात येईल की आर्थिकदृष्ट्या ते कंगाल झालेत. त्यांचा आंतरिक कलह त्यांच्या जनतेमध्ये अतिशय वाढतोय आणि याशिवाय त्या जनतेचा त्यांच्या सैन्याबद्दल जो विश्वास आहे तो कमी होत चाललाय. कारण कालच्याच हमल्याचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर पाकिस्तानी जनता पाकिस्तानी सैन्याला, फौजेला हे विचारते आहे की तुम्हाला जेव्हा माहीत होतं की हा हल्ला येणारच आहे, एक नाही 2 दिवस 3 दिवसांनी येणारच आहे, तेव्हा माहीत असताना सुद्धा हा हल्ला तुम्ही परतवून लावला कसा नाही? याचं उत्तर पाकिस्तानजवळ नाही, कारण त्यांची ती कॅपेबिलिटीच नाही, त्यांच्याजवळ ती क्षमताच नाही की ते भारताला प्रत्युत्तर देतील. त्यामुळे काहीतरी करून आपल्या जनतेला शांत करण्यासाठी ते आता विविध पळवाटा शोधतील. आणि त्या पळवाटातली ही जे तुम्ही विचारलं ती एक पळवाट आहे हे अगदी नक्कीच. त्यांनी आता दुसरी गोष्ट ते करायचा विचारात आहे ती म्हणजे आपण अगदी अचूक आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आहे, परंतु तिथे त्या आतंकवाद्यांच्या फॅमिली मेंबर्स राहत होते किंवा नातेवाईक राहत होते किंवा आजूबाजूला कोणी राहत होते, त्यांची नावं घेऊन घेऊन हा हल्ला सिव्हिलियनवर हल्ला आहे असं कांगावा त्यांनी सुरू केला आहे. आज सकाळी जेव्हा हल्ल्यानंतर त्यांची लष्करी प्रवक्ता बोलला तेव्हा त्याचा हा मुख्य मुद्दा होता. तेव्हाच ही शक्यता होती की ते आता कांगावा करून हे सांगतील की पिन पॉइंट बॉम्बिंग झालेलं नाही आणि आमचा कोलॅटरल डॅमेज झालाय. तोच कोलॅटरल डॅमेज टाळण्यासाठी आपण इंटेलिजन्सकडनं बरोबर टार्गेट शोधून काढले आणि तेवढ्याच पीओकेच्या टार्गेटमध्ये आपण हमला केला जिथे आतंकवादी त्यावेळी होते आणि त्यातलेच मुख्य आतंकवादी मेले. याच्यात एक अजून दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आता पाकिस्तान दाखवत आहे की त्यांचे मोठे मोठे लष्करी अधिकारी जाऊन या जखमींना भेटतायत. ते सगळे जखमी जे आहेत ते आतंकवादीच आहेत, पण ते असा कांगावा करतायत की हे बघा हे सिव्हिलियन तिथे होते आणि त्यांना जखमा झालेल्या आहेत. तर हा कांगावा पाकिस्तानचा सुरूच राहील. पण आता पाकिस्तानला पूर्ण जगभरातले देश अत्यंत उत्तमरित्या जाणतात, त्यामुळे त्यांच्या कांगाव्याकडे कोणी लक्ष देईल असं मला अजिबात वाटत नाही. आणि भारत जसा जसा जगाला आपण काय करतोय हे कळवतोय त्यामुळे तर त्यांचा हा एकंदर इफेक्ट कमीच होईल असं मला वाटतं. सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकीकडे पाकिस्तान कांगावा करतोय, दुसरीकडे जसं आपण म्हणतोय की दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले झाले, जे मृत्यू झाले ते दहशतवादीच होते, पण दुसरीकडे पाकिस्तान त्यांना कुठेतरी शहीदाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करतात. तसे व्हिडिओज तिथल्या जनतेला दाखवण्यात येत आहे. एकीकडे हे पाकिस्तानमध्ये हे सुरू आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान दहशतवाद्यांचा जो चेहरा असतो तो परत एक्सपोज झालेला असं म्हणता येईल. अगदी नक्कीच. पाकिस्तानला मी जसं तुम्हाला याच्या पूर्वीच सांगितलं, आता दुसरा पर्याय उरला नाही. आपल्या जनतेला जाती धर्माच्या नावावर कसं तरी उत्साहात ठेवायचं की आपण धर्मासाठी हे सगळं करतोय हे वारंवार सांगायचं आणि स्वतःचा बचाव करून घ्यायचा. हे त्यांचं तंत्र जुनंच आहे, काही नवीन नाही. आणि हे त्यांचं इस्लाम म्हणण्याचं तंत्र वापरताना आपण त्यांना अनेक वेळा पाहिलाय. त्यातलाच हा भाग आहे. ते जे आतंकवादी तिथे जखमी झाले किंवा मारले गेले त्यांना सिव्हिलियन दाखवून ते जगापासून दया याचना करतायत असं म्हटलं तर
चूक ठरणार नाही. पाकिस्तानच्या या चेहऱ्यामुळे किंवा दहशतवाद पोचल्यामुळे आज जागतिक स्तरावर सुद्धा त्यांच्या पाठीशी कोणी नाही, तर दुसरीकडे भारताच्या पाठीशी अमेरिका, रशिया आणि अगदी चीनने सुद्धा पाकिस्तानला साथ न देता भारताला साथ दिल्याचं चित्र दिसून येत आहे. कसं पाहताय एक आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू जिओपॉलिटिकली स्ट्रॉंग दिसते? अगदी नक्कीच. आणि ही जिओपॉलिटिकली स्ट्रॉंग जी पोझिशन झाली आहे ती उगाचच झाली असं नाही. गेल्या जवळजवळ 15 ते 16 वर्षांच्या कष्टामुळे आज आपण हा दिवस पाहतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. या आधीच्या सरकारांनी याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. त्याचा भरपाई करून त्यानंतर कितीतरी पटीने भारताची प्रतिमा ही पूर्ण जगभर उजळून निघाली आहे. त्याचं कारण म्हणजे आपली डिप्लोमॅसी. जिओ पॉलिटिकली आपण किती महत्वाचे आहोत, साऊथ एशियन कंट्रीमध्ये आपण किती महत्वाचे आहोत, पूर्ण एशियात आपण किती महत्वाचे आहोत, आणि आपल्या असलेल्या जनसंख्येमुळे आपण किती एक महत्वाचा भाग आहोत या जगाचा, हे वारंवार या 3-4 सरकार जे आले त्यांनी पटवून दिलाय. आणि त्याच्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो. पंतप्रधान आपले जे आहे मोदी, हे आता एक वर्ल्ड फिगर आहे. जगात त्यांना एक उत्कृष्ट नेता, अत्यंत उत्तम नेतृत्व गुण असलेला नेता आणि एक प्रामाणिक नेता जाणतात. आणि त्यांनी जो एकंदर जगाच्या कल्याणासाठी भार उचललाय आतापर्यंत, ते कोविड असो किंवा स्पेस टेक्नॉलॉजी असो किंवा मिसाईल टेक्नॉलॉजी असो किंवा अजूनही कोणाला कुठल्या नॅचरल कॅलॅमिटीमध्ये मदत करणं असो, भारताने नेहमी पुढाकार घेतलाय. आपल्या शेजारीच नव्हे तर दूरदूरच्या देशांना सुद्धा जाऊन आपण मदत पोहोचवलेली आहे. त्यामुळे भारताची प्रतिमा अतिशय उज्ज्वल झालेली आहे आणि त्याचं श्रेय पूर्णपणे या सरकारला द्यावंच लागेल. लोक काही म्हणोत, पण जी इमेज आपण आज बिल्डअप केली आहे ती जवळजवळ 10 ते 12 ते 15 वर्षाच्या कष्टामुळे झाली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचा कसा उपयोग होतो ते अशा कॉन्फ्लिक्टच्या वेळी जनतेसमोर येतं आणि ते आता आलेलं आहे. सर, हे भारताने ऑपरेशन सिंधू जे सुरू केलं त्यानंतर आज प्रेस कॉन्फरन्स झाली. एकीकडे धर्म विचारून कुठेतरी भारतीयांना तिथे मारण्यात आलं पहलगावला, तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे सिंदूर पुसलं होतं त्या नारी शक्तीचं चित्र प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान दिसलं. आणि त्याच्यातही अशा धर्माच्या 2 महिलांनी ही प्रेस कॉन्फरन्स पूर्ण कंडक्ट केली. एक जात पात न माता फक्त कॅलिबरवर स्थान भारतात मिळतं हे भारताने दाखवून दिलंय आणि मातृशक्तीचे दर्शन झालं. हे नुसते दाखवण्याचे जात नाही आहे, हे लक्षात घ्या. आपण कृती केल्यावर त्याबद्दल बोलतो आहे, हे फार महत्वाचं आहे. भारताचा एक हा अत्यंत चांगला गुण आहे जो की जगभरात प्रसिद्ध झाला आहे की ते काय जे कार्य करतात तेवढेच त्याची प्रसिद्धी करतात. अवाक्या बाहेर किंवा कार्य एक 10% करायचं आणि त्याच्याबद्दल जवळजवळ 90% बोलायचं, अशी आपली वागणूक नाही. कांगावा असो किंवा कुठल्या गोष्टीची प्रसिद्धी असो, भारत हा अतिशय संयमपूर्ण वागतो. आणि तुम्ही जसं सांगितलं की आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात दोन्हीही महिला होत्या. एक वायुदलाची होती, एक थलसेनेची होती. दोन्हीही महिलांनी पुढाकार घेऊन पूर्ण जगाला त्यांनी काय कारवाई केली हे सांगितलं आणि दाखवलं. हे एक प्रतीकच होतं. भारतात सगळ्या दोन्ही जेंडर्सना किती समानतेने वागवण्यात येतं त्याचं हे नक्कीच प्रतीक होतं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे सांगितलं सिंदूर, ऑपरेशन सिंदूर ज्याला नाव दिलंय ते अगदी अप्रोप्रिएट नाव आहे, यात मला शंका नाही. आतापर्यंत जे कोणचे ऑपरेशन्स होत होते किंवा झाले आहे त्यांना नावं नेहमी डिफेन्स रिलेटेड होती, हे तुम्ही बघितलं असेल. ही पहिलीच वेळ आहे की ज्या कारणास्तव आपण हमला करतोय ते कारण म्हणजे यांनी धर्माच्या नावावर कत्तल केली आणि कित्येक महिलांना विधवा केलं, त्यांचं कुंकू पुसलं, त्याचा आपण परतफेड करतोय हे इंडिकेट करण्यासाठी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर नावापेक्षा कुठलंही चांगलं नाव कोणीही शोधून काढू शकणार नाही.
त्यामुळेच माझं म्हणणं असं आहे की सध्याचं जे सरकार आणि त्याची लिडरशिप म्हणजे आपले पंतप्रधान हे कुठल्याही जगभरात जे काही विचार होतात त्या विचारांपेक्षा 10 पावलं पुढेच नेहमी असतात. त्यांची विचारशक्ती प्रचंड आहे. त्यांचं डिसिजन मेकिंग इज वन ऑफ द बिगेस्ट ॲसेट्स. आणि हे सगळं वापरून एक माणूस एका देशाची इमेज कशी बदलू शकते त्याचंच हे उदाहरण आहे असं मला वाटतं. तर आपल्यासोबत एअर व्हाईस मार्शल चाफेकर सर होते आणि त्यांनी अगदी रोखठोक असे सगळे आपले मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानचा खरा चेहरा या संपूर्ण घडामोडींमध्ये पुन्हा एकदा समोर आलाय आणि किंबहुना यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तो उघडकीस आलाय. भारताला जागतिक स्तरावरही पाठिंबा मिळतोय. तर दुसरीकडे भारतीय सैन्याने जो पराक्रम केलेला आहे, भारतीय सैन्याने जे पिन पॉइंट स्ट्राईक केले आहे त्यामुळे पाकिस्तान पुरतं हादरलाय. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.